नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय गणित इयत्ता 8वी पाठ त्रिकोणाचे क्षेत्रफळ घटक त्रिकोणाच्या 3 बाजू दिल्या असता हिरोचे सूत्र वापरून त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढणे. हिरोचे सूत्र त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात एस कंसात एस वजा ए कंस पूर्ण एस वजा बी कंस पूर्ण एस वजा सी याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया. हिरोचे सूत्र प्रचलित संकेतानुसार त्रिकोण ABC मध्ये आकृती 4 मध्ये दाखवलेला आहे. त्यामध्ये बाजू BC बरोबर लेंथ BC बरोबर A, बाजू AC बरोबर लेंथ AC बरोबर B आणि बाजू AB बरोबर लेंथ AB बरोबर C. म्हणून त्रिकोणाची परिमिती म्हणजे त्रिकोणाच्या 3 बाजूची बेरीज बरोबर A अधिक B अधिक C. त्रिकोणाची अर्धपरिमिती S बरोबर 1/2 A अधिक B अधिक C. त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचे हिरोचे सूत्र बरोबर वर्गमुळात S कंसात S वजा A कंस पूर्ण कंसात S वजा B कंस पूर्ण कंसात S वजा C कंस पूर्ण असे आहे. आणि हेच सूत्र वापरून आपण त्रिकोणाच्या 3 बाजू दिल्या असता त्याचे क्षेत्रफळ कसे काढतात ते पाहूया. हिरोचे सूत्र वापरून खालील त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढूया. बाजूच्या आकृतीमध्ये त्रिकोण PQR दिलेला आहे. या त्रिकोणात लेंथ PQ बरोबर 45 सेंटीमीटर म्हणजेच A बरोबर 45 सेंटीमीटर. 2 लेंथ QR बरोबर 42 सेंटीमीटर म्हणून B बरोबर 42 सेंटीमीटर. 3 लेंथ PR बरोबर 39 सेंटीमीटर म्हणून C बरोबर 39 सेंटीमीटर आकृतीमध्ये पहा. आता त्रिकोण PQRची परिमिती म्हणजेच A अधिक B अधिक C या 3 बाजूंची बेरीज. उदाहरणामध्ये A 45 B 42 आणि C 39 दिलेले आहे. त्यांची बेरीज बरोबर 126 येते. म्हणून त्रिकोण PQRची अर्धपरिमिती S बरोबर 1/2 A अधिक B अधिक C. म्हणून 45 अधिक 42 अधिक 39/2 बरोबर 126/2 S बरोबर 63 सेंटीमीटर. म्हणून त्रिकोण PQRचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात S कंसात S वजा A दुसऱ्या कंसात S वजा B तिसऱ्या कंसात S वजा C. म्हणून याच्या किमती ठेवूया. वर्गमुळात 63 कंसात 63 वजा 45 गुणिले 63 वजा 42 गुणिले 63 वजा 39 बरोबर. म्हणून वर्गमुळात 63 गुणिले 18 गुणिले 21 गुणिले 25 म्हणून वर्गमुळात 7 गुणिले 9 गुणिले 2 गुणिले 9 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 12 गुणिले 2 म्हणून वर्गमुळात 7 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 बरोबर वर्गमुळात 7 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2 या सर्वांचा गुणाकार म्हणजेच त्रिकोण PQRचे क्षेत्रफळ बरोबर 756 चौरस सेंटीमीटर 756 स्क्वेअर सेंटीमीटर असे उत्तर येते. हिरोचे सूत्र वापरण्याची प्रक्रिया. स्टेप्स. 1. बाजूची लांबी निश्चित करा. आयडेंटिफाय साइड लेंथ. त्रिकोणाच्या 3 बाजूची लांबी A, B आणि C म्हणून घ्या. 2. अर्धपरिमिती
कंसात एस काढा. कॅल्क्युलेट सेमी पेरिमीटर. 1. एस बरोबर ए अधिक बी अधिक सी छेद 2. तिसरी पायरी सूत्र वापरा. ॲप्लाय द फॉर्म्युला. 1. क्षेत्रफळ एरिया इज बरोबर वर्गमात एस पहिल्या कंसात एस वजा ए, दुसऱ्या कंसात एस वजा बी, तिसऱ्या कंसात एस वजा सी. हे सूत्र वापरून म्हणजेच हिरोचे सूत्र वापरून आपणाला त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढता येते. आता आपण उदाहरण पाहूया. समजा एका त्रिकोणाच्या बाजू ए बरोबर 3, बी बरोबर 4 आणि सी बरोबर 5 सेंटीमीटर आहेत. तर पहिली पायरी एस काढा. एस बरोबर 3 अधिक 4 अधिक 5 छेद 2 बरोबर 12 छेद 2 बरोबर 6 सेंटीमीटर. म्हणजेच एसची किंमत 6 सेंटीमीटर आहे, अर्धपरिमिती. 2. क्षेत्रफळ काढा हिरोचे सूत्र वापरून. पहिली पायरी क्षेत्रफळ बरोबर वर्गमात 6 कंस पहिल्या कंसात 6 वजा 3, दुसऱ्या कंसात 6 वजा 4, तिसऱ्या कंसात 6 वजा 5. दुसरी पायरी क्षेत्रफळ बरोबर वर्गमात 6 कंसात 3 गुणिले कंसात 2 गुणिले कंसात 1. तिसरी पायरी क्षेत्रफळ बरोबर वर्गमात 36. चौथी पायरी क्षेत्रफळ बरोबर 36चे वर्गमूळ 6 चौरस सेमी आहे. म्हणजेच त्रिकोणाचे क्षेत्रफळ 6 स्क्वेअर सेंटीमीटर असेल. दुसरे उदाहरण एक्झाम्पल. प्रश्न. एका त्रिकोणाच्या बाजूची लांबी 5 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर आणि 7 सेंटीमीटर आहे. तर त्याचे क्षेत्रफळ काढा. याची उकल. बाजू ए बरोबर 5, बी बरोबर 6, सी बरोबर 7 घ्या. अर्धपरिमिती एस काढा. एस बरोबर 5 अधिक 6 अधिक 7 छेद 2 बरोबर 18 छेद 2 बरोबर 9 सेंटीमीटर. सूत्र वापरून क्षेत्रफळ काढा. क्षेत्रफळ बरोबर वर्गमात 9 कंसात 9 वजा 5, दुसऱ्या कंसात 9 वजा 7, तिसऱ्या कंसात 9 वजा 7. क्षेत्रफळ बरोबर वर्गमात 9 कंसात 4 गुणिले 3 गुणिले 2. क्षेत्रफळ बरोबर वर्गमात 216. याचे वर्गमूळ एरिया बरोबर 14.69 चौरस सेंटीमीटर हे उत्तर आहे. हिरोच्या सूत्राने क्षेत्रफळ कसे काढतात ते पाहूया. बाजूच्या आकृतीमध्ये त्रिकोण ABC दिलेला आहे. त्यांच्या बाजूची लांबी ABC आहे. या त्रिकोणाची अर्धपरिमिती काढू. अर्धपरिमिती एस बरोबर 1/2 ए अधिक बी अधिक सी. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमात एस कंसात एस वजा ए, दुसऱ्या कंसात एस वजा बी, तिसऱ्या कंसात एस वजा सी. या सूत्रालाच हिरोचे सूत्र असे म्हणतात. आता आपण हे उदाहरण सोडवूया. एका त्रिकोणाच्या बाजू 17 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर व 26 सेंटीमीटर आहेत. तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. उकल. ए बरोबर 17, बी बरोबर 25, सी बरोबर 26. अर्धपरिमिती एस बरोबर ए अधिक बी अधिक सी छेद 2 बरोबर 17 अधिक 25 अधिक 26 छेद 2 म्हणजेच बरोबर 68 छेद 2 बरोबर 34 सेंटीमीटर. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात एस कंसात एस वजा ए, दुसऱ्या कंसात एस वजा बी, तिसऱ्या कंसात एस वजा सी बरोबर वर्गमुळात 34 कंसात 34 वजा 17, दुसऱ्या कंसात 34 वजा 25, तिसऱ्या कंसात 34 वजा 26 कंस पूर्ण बरोबर वर्गमुळात 34 गुणिले 17 गुणिले 9 गुणिले 8 बरोबर वर्गमुळात 17 दुनी 34 गुणिले 17 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 बरोबर वर्गमुळात 17चा वर्ग गुणिले 2चा वर्ग गुणिले 2चा वर्ग गुणिले 3चा वर्ग बरोबर 17 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 बरोबर 204 चौरस सेंटीमीटर. म्हणजेच दिलेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ हिरोच्या सूत्राने 204 चौरस सेंटीमीटर येते. विद्यार्थी मित्रांनो, माझा हा त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्रिकोणाच्या 3 बाजू दिल्या असता हिरोचे सूत्र वापरून त्रिकोणाचे क्षेत्रफळ कसे काढतात हा व्हिडिओ जर आपणाला आवडला असल्यास
लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद.